23 वर्षीय पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे यांचा हुंड्यासाठी छळ झाला आणि त्या छळातून त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्यभर महिलांच्या अत्याचाराविरोधातली प्रकरणे जी आहेत ती समोर येऊ लागली। आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन या सगळ्याबद्दल राज्य सरकारला एका प्रकारे कारवाई करण्यासाठी आदेशित करावं अशी मागणी केलेली आहे। आणि ही बैठक जी आहे ती खूप दीर्घकाळ चालली होती। नेमकं काय काय झालं बैठकीमध्ये, नेमकं गेल्या 15-3 आठवड्यांपासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना ज्या काही गोष्टी समोर येत आहेत हगवणे प्रकरणातल्या सुद्धा त्या इतक्या धक्कादायक काय आहेत आणि आता नव्या गोष्टी काय अजून त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत। ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे। किती वेळ चालली बैठक पहिली? खरं तर आम्हाला अपेक्षित नव्हतं। आम्हाला असं वाटलं एक 5-10 मिनिटात कदाचित बैठक गुंडाळली जाईल, ज्या परिस्थितीमध्ये आधी नाही मग एवढीच लोकं मग तेवढीच लोकं, परंतु ती एक साधारण 55 मिनिटांची बैठक झाली। आणि निश्चितपणे एखाद्या राज्याच्या राज्यपालांनी अत्यंत पारदर्शक आणि निपक्षपातीपणे एक ज्याला निरोगी चर्चा म्हणता येईल अशी निरोगी चर्चा या बैठकीमध्ये काय तुमच्या प्रमुख मागण्या राहिल्या याच्यामध्ये? म्हणजे समजा जर 5 मागण्या आम्हाला महाराष्ट्रातल्या महिलांना लक्षात याव्यात, अशा पहिल्या 5 मागण्या काय होत्या? याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा हा होता की राज्यातला जो वाढता महिलांच्या संबंधाने हिंसाचार आहे आणि लैंगिक अत्याचार आहेत, तर याच्या संबंधाने पायबंद घालण्यासाठी म्हणून आम्ही आपल्याला भेटायला आलेलो आहोत। आणि आम्ही का भेटायला आलेलो आहोत? कारण पोलीस खूप बायस्ड वागतात, कंप्लेंट लिहून घेत नाहीत। सेतू सुविधा म्हणून ज्याला आपण सर्व्हिस ब्रिज म्हणून आयोगाकडे बघतो तर त्यांना वेळ नाही आहे। वकील विक्टिमचं चारित्र्यहनन करायचा प्रयत्न करतात। तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या राज्याचे पालक म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो आणि या राज्यातल्या लेकी बाळींच्या सन्मानासाठी आपण काही पावलं उचलावीत म्हणून आम्ही आलो आहोत। आणि याचं एक महत्त्वाचं उदाहरण सांगायचं झालं तर बा हगवणे केस जी आहे या केसचा सगळा तपास CID वर्ग करावा अशी एक माझी महत्त्वाची मागणी होती। ही का मागणी केली त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे। मला हे विचारायचं आहे की तुम्ही ज्याला CID चौकशी मागणी केली, तुमचा विश्वास नाही आहे पोलीस चौकशीवरती, गृह खात्यावरती, मुख्यमंत्र्यांवरती, सरकारवरती? नाही, हे बघा, माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या कार्यपद्धतीवर माझा विश्वास नाही असं मला म्हणायचं नाही। मला असं वाटतं की बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स जाऊन, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे। निश्चितपणे या सगळ्या प्रकरणामध्ये पक्षाचा पदाधिकारी असला तरी गय केली जाणार नाही ही भूमिका अजितदादांनी घेतली आणि त्यांनी तात्काळ कारवाई केली किंवा त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरे यांनी ते बाळ हगवणे कुटुंबियांना सुपूर्द करण्यासाठी पुढाकार घेतला। दॅट्स ओके। पण अडचण अशी आहे की राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी लता हगवणे यांच्या जवळचे नातेवाईक आहेत जालिंदर सुपेकर। या सुपेकरांच्या ज्या पत्नी आहेत या शशिकांत चव्हाण यांच्या सख्ख्या बहीणबाई आहेत। शशिकांत चव्हाण कोण आहे? शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक। आणि काय संबंध? तर मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की राजेंद्र हगवणे ज्या थार गाडीतनं पळून गेले, ती थार गाडी ज्या चोंदेंची होती, त्या चोंदेंच्या ज्या दोनही सुनांनी पोलीस कंप्लेंट केली ती खडक पोलीस स्टेशनला केली। शशिकांत चव्हाण जिथे आहे तिथेच? येस। आणि त्या खडक पोलीस स्टेशनचे PI यांची सख्खी बहीण ही जालिंदर सुपेकरांची पत्नी आहे। आता त्याच्यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एका PIला किती पगार मिळत असेल बरं? तर जालिंदर म्हणजे किती असा पैसा असेल त्यांच्याकडे? आज घडीला शशिकांत चव्हाण यांच्या 10 ते 12 ठिकाणी साईट्स चालू आहेत। 180 फ्लॅट्सच्या काही साईट्स आहेत आणि या साईट्समध्ये एक फ्लॅट 2.5 कोटीचा आहे। बांधकाम व्यावसायिक झालेत अधिकारी आणि याचे सगळे डॉक्युमेंट आज आम्ही राज्यपाल महोदयांना दाखवले। विथ डॉक्युमेंट बोललो आम्ही, वेग बोललेलो नाही आहेत की ह्या सगळ्या 7-12 बघा, हे पेपर्स बघा। विशेष म्हणजे पोलीस खात्यात जर एखादा असा अधिकारी असेल तर त्याने विकासकाचा काही लायसन परवाना काढलेला आहे का त्याची माहिती खात्याला द्यावी लागते। पण अशी कुठलीही माहिती त्यांनी जे लेखा द्यायचे असतात शासकीय लेखा, तर त्याच्यामध्ये कुठलीही माहिती शशिकांत चव्हाण यांनी दिलेली नाही। मग आता ही प्रॉपर्टी शशिकांत चव्हाणांची आहे की जालिंदर सुपेकरांची आहे की अजून कोणाची आहे आम्हाला माहीत नाही। पण आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे एक मागणी केलेली आहे की कृपया ही सगळी जी मालमत्ता आहे याची चौकशी करावी। या मालमत्तेचे जे स्रोत आहेत या संपत्तीचे ते स्रोत आपण तपासावेत आणि इतक्या मोठ्या गडगंज अरबो खरबोचे मालक असणारे पोलीस अधिकारी जर आरोपीचे नातेवाईक असतील तर
सरकार कितीही सकारात्मक असलं तरी हे पोलीस अधिकारी जे खाली मॅनेज करायचा प्रयत्न करतात, कदाचित त्यामुळेच वैष्णवी हगवणीच्या केसमध्ये आवश्यक ती कलमंसुद्धा लागलेली नाहीत किंवा संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह होता तरीसुद्धा आत्महत्या करार दिला गेला, अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा आता वकीलच चरित्रहीन वगैरे ठरवण्यापर्यंत त्यांची मजल जाते. तर हा जो सगळा जो प्रभाव आहे तो जर कमी करायचा असेल तर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण यांना आपण बाजूला ठेवा. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की सुपेकरांचं डिमोशन झालेलं आहे. आम्ही म्हटलं इट इज नॉट इनफ की सुपेकर साहेबांचं जरी डिमोशन झालं असलं तरीही मला असं वाटतं की त्यांना त्या चौकशीपासून बाजूला ठेवावं, किंबहुना ही संपूर्ण चौकशीच CIDकडे वर्ग करा आणि शशिकांत चव्हाण आणि सुपेकर यांच्या या सगळ्या संपत्तीची आपण चौकशी केली पाहिजे. पण ही संपत्ती, एवढी संपत्ती, म्हणजे 7-8 ठिकाणी साईट्स, एक साईट्स 180 फ्लॅटशी, आणि एवढे आलिशान फ्लॅट बांधतायत आणि एकतर सर्व्हिसमध्ये असताना या गोष्टी करतायत. त्याच्यापेक्षा अजून गंभीर सांगते, हे जे शशिकांत चव्हाण आहेत ना, यांच्यावर 307ची केस आहे, यांच्यावर ब्लॅकमेलिंगची केस आहे, यांच्यावर फसवणुकीची केस आहे आणि हे जामिनावर बाहेर आहेत. त्याचे सुद्धा डॉक्युमेंट आम्ही आज महामहिम राज्यपाल महोदयांना दाखवले आणि ते सर्व्हिसमध्ये पण आहे. आणि ते सर्व्हिसमध्ये आहेत. विशेष म्हणजे त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. हे फार विशेष आहे. पोलीस खात्यातला हे जे लॅक्स आहेत ना, हे समोर आले पाहिजेत. आणि म्हणून राज्यपाल महोदयांना, म्हणजे बाहेर काय बातम्या चालू होत्या आय डोंट नो, परंतु हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता जो आज चर्चेला आम्ही घेतला होता की एवढ्या सगळ्या केसेस ज्या माणसावर आहेत त्यांच्या FIR आम्ही दाखवल्या की ज्या FIRमध्ये ह्या सगळ्या नोंदी आहेत की त्यांच्यावर 307ची केस आहे, त्यांच्यावर ब्लॅकमेलिंगची केस आहे. सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यावर एक असाही आरोप आहे की ते CDR विकतात. एखाद्या माणसाला जर CDR हवा असेल तर ते CDR विकतात असा एक आरोप आहे. त्याच्या संबंधाने काहीतरी 50-60 हजार रुपयांना CDR विकतात असा एक आरोप आहे. त्याच्या संबंधाने काही स्क्रीनशॉट आमच्याकडे आले, ते स्क्रीनशॉटसुद्धा आम्ही शेअर केलेत. एवढे गंभीर आरोप आहेत. म्हणजे ज्या चव्हाणांची पत्नी ही जालिंदर बहीण जी जालिंदर सुपेकरांची पत्नी आहे, ते जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबाचे मामा आहेत आणि त्याच शशिकांत चव्हाणांकडे चोंदे कुटुंबाच्या 2 सुनांनी तक्रार केली. त्याच्यावर आज तागायत काही कारवाई झाली नाही? काही कारवाई नाही झाली. परंतु आता अशी अडचण आहे की त्यांना सुद्धा, म्हणजे पोरींना शेवटी नांदायचा असतो. त्यामुळे आता मला असं वाटतं की दे डोंट वॉन्ट टू कम बिफोर प्रेस. सो ठीक आहे, परंतु म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सुकावतो. शशिकांत चव्हाण यांचे असे काय, म्हणजे कोण त्यांच्या घरात कमावतं आहे? बरं, ह्या सगळ्या ज्या साईट्स आहेत ना त्या शशिकांत चव्हाणच्या पत्नीच्या नावाने आहेत, काही ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या नावाने आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये सर्वे असे नावावर आहेत, प्रॉपर्टीज आहेत. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीज मी कालच त्याच्यावर प्रेस घेणार होते, परंतु काल मला एक इमर्जन्सी होती, मला गावाकडे जावं लागलं. परंतु हे सगळे डॉक्युमेंट, त्याची एक प्रत आपण महामहिम राज्यपाल महोदयांना दिलेली आहे. तुम्ही गृहमंत्र्यांना ह्याची, म्हणजे मला गंमत काय वाटते की जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचते विरोधकांपर्यंत, ती निश्चितपणे गृह खात्यातल्या अनेक लोकांना माहिती असणार, पोलीस अधिकाऱ्यांना तर निश्चितपणे माहिती असणार, पुण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना तर 100% खात्री आहे की या सगळ्याबद्दलची माहिती असणार. तरीही आज तागायत पुणे पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. सुपेकरांचं कनेक्शन जे आहे शशिकांत चव्हाणांशी, ते आज तागायत समोर आलं नाही. हे कसं काय? ते आता मला माहीत नाही. मी फक्त माझी भूमिका मी पुन्हा सांगते की मला त्या पक्षीय राजकारणात जायचं नाही आहे. माझी भूमिका एवढीच आहे की या सगळ्यांमध्ये वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठल्याही अर्थाने. कारण मी सहज 2-3 दिवसांपूर्वी फोन केला हो, ते बिचारे जे अनिल कसपटे जे आहेत अक्षरशः टाहो फोडून रडायला लागले. मला स्वतःला खूप मी असह्य आहे, हतबल आहे असं वाटायला लागलं. ते म्हणजे की ताई, मी तुमचे पाय धुवून पाणी पिलो, पण मला ना काही नको, माझा नातू माझ्याजवळ राहू द्यात, नातू या खटकांच्या हवाली जाऊ नये. तर ही जी लढाई आहे ना, ती लढाई आम्हाला असं वाटलं की इतकी सोपी नाही आमची लढाई. त्यामुळे आम्हाला ती लढाई लढायची असेल तर पहिल्यांदा त्यांना रसद पुरवणारे जे हात आहेत ते हात आधी बाजूला केले गेले पाहिजेत. म्हणून जेव्हा आम्ही त्याच्या सगळ्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न करतो तर तेव्हा हाताशी हे सगळे मुद्दे लागले. जे मुद्दे मला वाटते आज मी पहिल्यांदा मुंबई तकच्या सोबत शेअर करत आहे. आणि ह्या सगळ्यांचे डॉक्युमेंट मी फाईलसुद्धा, म्हणजे एक कॉपी इकडे दिलेली आहे, मी आपले पुण्यातले प्रतिनिधी ओंकार वाबळे यांच्याकडे पूर्ण फाईल आपल्याला द्यायला तयार आहे, सगळ्या डॉक्युमेंट सकट द्यायला तयार आहे.
ताई म्हणजे मला हे गंमत का वाटते की तुम्ही याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार, हे अत्यंत गंभीर का वाटतंय? कारण त्याचं बघा की तुमच्या गांभीर्य लक्षात आल्यामुळेच तुम्ही हे सगळं केलंय, पण आम्हाला धक्का का बसतोय माध्यम म्हणून की इतकी सेन्सिटिव्ह केस, आणि त्या सेन्सिटिव्ह केसमध्ये पहिल्या दिवसापासून सुपेकर म्हणतात की माझा संबंध नाही, आणि दुसऱ्यांदा म्हणजे आता जवळपास 1 महिन्यानंतर हे समोर येतं आहे की त्यांची जी पत्नी आहे ती अशा पोलीस अधिकाऱ्याची बहीण आहे की ज्यांच्या एवढ्या मोठ्या जेवीज आहेत आणि ज्यांची म्हणजे ज्यांचे संबंध थेटपणे त्या जी थार ज्याच्यामध्ये ते चोंदेंची वापरली आणि त्यांच्याशी आहेत. तुम्हाला असं वाटतं की याच्यात जालिंदर सुपेकरांचा अजिबात संबंध नाही? तुमचा विश्वास आहे? मला काय म्हणायचं आहे, त्यांचा संबंध आहे की नाही, ते प्रभावित करतात की नाही, हे शोधून काढायचं काम पोलिसांचं आहे. आमचा प्रयत्न कुठपर्यंत आहे की वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे, त्या संबंधाने ही केस प्रभावित करण्यासाठी कुणीही ताकदवर हात पुढे येऊ नयेत, ते हात रोखावेत सरकारने, आणि आम्ही ते हात त्यांच्या लक्षात आणून द्यायचं काम आहे. आपण जे म्हणताय की माननीय मुख्यमंत्र्यांना आपण का तक्रार करत नाही, तर अभिजित दादा, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, मी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे वेळ मागितला आहे, जसा आज वेळ मागितला होता. माझी अपेक्षा आहे की ते मला वेळ देतील आणि सकारात्मक बोलतील. मी पुन्हा विनंती करते आपल्या माध्यमातून, याच्यात पक्षीय राजकारण आणू नका. हा महिलांच्या जीवाचा प्रश्न आहे. हे एक्झाम्पल एक सेट होऊ द्या एकदा, हे एक्झाम्पल सेट होणं गरजेचं आहे. आणि अगदी त्याच पद्धतीने राज्य महिला आयोग सत्ता वाटपामध्ये दादांकडे आहे. सो मी दादांची सुद्धा वेळ मागितलेली आहे. आम्ही तिसरी एक स्टेप केली आहे की याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाला आम्ही एक पत्र लिहिलं आणि राष्ट्रीय महिला आयोगाला एक विनंती केली की राज्य महिला आयोगाला कदाचित वेळ नाही आहे, सो आपण प्रभारी म्हणून येता का इकडे, आपण काम करा. कारण अडचण काय आहे बघा की 2 महिन्यापूर्वी आपणही बातमी केली त्याची, येरवड्याच्या कॉमर्स झोन परिसरामध्ये एका IT कर्मचारी महिलेची रोडवर हत्या झाली. या प्रकरणामध्ये कदाचित आपल्यापर्यंत ही बातमी पोचली की नाही माहीत नाही, पण इतर माध्यमांनी ती चालवली बातमी की अक्षरशः राज्य महिला आयोगाला वेळच नव्हता. राष्ट्रीय महिला आयोगाने हस्तक्षेप केला आणि राष्ट्रीय महिला आयोगाने याची एक वेगळी चौकशी करायची ठरवली. विशेष या चौकशीमध्ये जे सदस्य आहेत ना, त्यात राज्य महिला आयोग नाही. राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य महिला आयोगाला यातनं वगळलेलं आहे. हे गंभीर आहे. तुम्ही महिला आयोगाचा विषय काढला म्हणून मी हा प्रश्न विचारतो की मयुरी, नाही मी अजून पण येतोय त्याच्याकडे. मी आता हा विषय निघालाय म्हणून, कारण एकाला एक जोडून विषय आहेत. ॲक्च्युली मला अजून सुपेकरांबद्दल विचारायचं आहे की ज्या 3 रिव्हॉल्वर्सचं लायसन्स जे हगवणे कुटुंबात आहेत, तर त्याच्यावरती सही नाही म्हणणारे सुपेकर परत लक्षात आले की त्यांच्याच पुढाकाराने ती पुणे ग्रामीण पोलिसांनी निलेश चव्हाण या माणसावर 376चा गुन्हा आहे, 307चा गुन्हा आहे, त्याच्यानंतर याच्यावर 384चा गुन्हा आहे. तो ज्या जागेत राहतो ती जागा त्याने धमकावून एका विधवा महिलेची हस्तगत केलेली, त्या विधवा महिलेची तक्रार आपल्याकडे आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्या वॉन्टेडचे पोस्टर वारजे माळवाडी परिसरात लागले होते. आणि असं क्रिमिनल रेकॉर्ड असणाऱ्या माणसाला पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारलेला होता, पण त्याचा शस्त्र परवाना हा सुपेकरांनी करून दिला. आता मला फक्त एक लिंक अजून कळत नाही आहे की शशिकांत चव्हाण आणि निलेश चव्हाण यांचं काही नातं आहे का, ते मला अजून कळलेलं नाही, पण ते चेक करावं लागेल. पण एक नक्की की निलेश चव्हाण हा या सगळ्या आरोपींमधली जी करिश्मा हगवणे आहे तिचा जवळचा मित्र आहे असं कळतं. आता राहिला प्रश्न जो आहे, तुम्ही आता महिला आयोगाचा उल्लेख केलात आधीच्या प्रश्नामध्ये. महिला आयोगानं मयुरी हगवण्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा जवळपास तिने इतक्या वेळा कंप्लेंट केली. माझ्या आठवणीत आहे त्याप्रमाणे 4 वेळा असं म्हटलं होतं मयुरींनी. आणि मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये सुद्धा जी प्रोॲक्टिव्ह कारवाई करायला पाहिजे होती. महिला आयोग महाराष्ट्रातला ठीक काम करत नाही आहे, अप टू डेट काम करत नाही आहे असा आरोप होतो आहे. तर तुम्हाला असं वाटतं की महिला आयोगावरती आता, किंवा महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, त्यांना बदलाव अशी मागणी सातत्यानं होते आहे. ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष करतोय, तुमच्या पक्षातल्या महिलांनी पण केली मागणी, महिला नेत्यांनी. तुम्हाला असं वाटतं की त्यांना बाजूला करायला पाहिजे? कारण ज्या पद्धतीच्या कंप्लेंट्स आल्या, ज्या पद्धतीच्या कार्यपद्धती आहे, तर त्याच्यामध्ये ज्या कारवाया होणं अपेक्षित होतं त्या कारवाया झालेल्या नाही आहेत. मयुरी हगवणे प्रकरणात मयुरीने तक्रार केली होती, त्यांनी डिनाय केली, ती तक्रार दाखवली गेली. 4-5 दिवसांपूर्वी त्या म्हणाल्या की परिणय फुकेंची भावजे प्रिया फुकेने कुठलीही तक्रार केली नव्हती. ही तक्रार आहे माझ्याकडे, फुकेंची, प्रति माननीय अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोग, तारीख बघा साहेब 31 मे. हे रिमाइंडर आहे, सॉरी हे रिमाइंडर पत्र आहे. हां, हे स्मरणपत्र क्रमांक 1 आहे, हे बघा.
7 पानी पत्र लिहिलेलं आहे साहेब याच्यामध्ये. 24 सांगा. गेल्या वर्षी जून मध्ये 1 वर्ष आणि त्या म्हणतात की तक्रार मिळाली नाही. आता काय करायचं आपण? हां, बरं 7 पानी पत्र आहे हो, त्याच्या CC दिलेले आहेत त्यांनी, सगळ्यांना सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यांना कसलाच दिलासा नाही. बरं ते झालं, बाकीच्या सगळ्यांचं जाऊ द्या. अहो माझं स्वतःचं प्रकरण मी त्यांच्याकडे दिलं होतं ना, मी अर्ज केला होता, मला काय रिलीफ मिळाला बरं? रिंकी बक्सलाला काय रिलीफ मिळाला? कितीतरी अशी राज्यातली. बदलापूरचं प्रकरण आपण बघितलं, बदलापूरच्या प्रकरणात ती तक्रार व्हावी म्हणून मी स्वतः पूर्ण वेळ 5 तास उन्हात बसलेली होती दादा, तुम्ही त्याच्यावर लाईव्ह घेतलेलं होतं. त्याच्या पुढच्या स्टेशनला महिला आयोगाच्या अध्यक्षा मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये गेल्या, परंतु 3 वर्षाच्या बाळाकडे गेल्या नाही. हे वाईट आहे. व्यक्तिगत मला त्या आयोगावर कोण व्यक्ती आहे याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण माझा साधा प्रश्न आहे. मालवणला पुतळा पडला महाराजांचा, राग आला लोकांना. आमचे नेते, आमचे आमदार वैभव नाईकजी या पुतळ्याशी संबंधित ऑफिसमध्ये घुसले, अगदी ऑफिसची तोडफोड करण्या इतपत त्यांचा संताप झाला. तनिषा भिसेचं प्रकरण झालं, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये लोक घुसली. याचा अर्थ काय की त्या यंत्रणेची एक जबाबदेही असते, त्या यंत्रणेचं एक उत्तरदायित्व असतं आणि लोक त्या यंत्रणेला प्रश्न विचारतात. अगदी त्याच पद्धतीने आम्ही जेव्हा एवढ्या अशा हजारोनी महिलांच्या केसेस आपल्याला दाखवतोय आणि त्याचं उत्तर आपल्याला मागतो, तर आपल्याला उत्तर द्यायला काय अडचण आहे? आपण शांतपणे उत्तर दिलं पाहिजे. परंतु पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना चिल्लर फार वाजत होती, असा आविर्भाव आपला असेल तर हे अत्यंत वाईट आहे. हे वाईट आहे. का होतंय तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की त्या अजून जमिनीवर आलेल्या नाहीत, त्या खूप हवेत तरंगत आहेत. त्यांना त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळीच कल्पना आहे. म्हणजे महिला आयोग म्हणजे आता आज त्या काहीतरी म्हणाल्या की माझ्यावर बोलल्यावर काय, ते म्हणाले की प्रसिद्धी मिळते, तुम्ही सगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्याच्यावर बोलतायत, तर तुम्हाला प्रसिद्धी हवी म्हणून. आता दादा मला सांगा, कोण आहेत बरं त्या? प्रशासकीय सेवेतल्या त्या मीरा बोरवणकर आहेत का? सामाजिक क्षेत्रातल्या त्या मदर तेरेसा आहेत का? राजकारणातल्या त्या सुषमा स्वराज किंवा मायावती आहेत का? बॉलिवूडमधल्या त्या मंदाना आहेत का? रश्मिका मंदाना आहेत का? आहेत कोण? चला, तुम्हाला एक आयोग मिळालाय, तोही तुमच्या राजकीय पक्षाने तुमचं पुनर्वसन करायचं म्हणून दिलाय, तुम्हाला कायद्याचं नॉलेज आहे म्हणून दिलेला नाही आहे. तर तुमच्या पक्षाने तुमचं राजकीय पुनर्वसन करायचं म्हणून दिलाय, तर तुम्ही तिथे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी समजून, एक सुवर्ण संधी समजून तुम्ही जास्त लोकांना कनेक्ट होणं अपेक्षित आहे. याच्या उलट माझ्यावर बोलल्यावर प्रसिद्धी मिळते, हा जो आविर्भाव आहे, मला वाटतंय तो आविर्भावच म्हणजे जहर क्या होता है, तर तथागत सांगतात अहंकार जहर है. तर तो अहंकार जो आहे ना, तो अहंकार त्यांचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. मला त्याच्यात काही फार जायचं नाही. आणि आज मी तुम्हाला खरं सांगते, 55 मिनिटांच्या चर्चेमध्ये माझ्यासाठी आयोग हा फक्त 3 मिनिटांचा होता. माझ्यासाठी इतर मुद्दे फार महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांनी ती अंधश्रद्धा डोक्यातली काढून टाकावी की आय एम सो कॉल्ड. नो, यू आर नथिंग. इथे जगात खूप मोठी मोठी माणसं आहेत हो, आणि भारी भारी लोकांनी काम केलेलं आहे. बियॉन्ड द पार्टी पॉलिटिक्स आणि काही हाताशी नसताना काम करणारी सुद्धा लोकं आहेत. त्यामुळे तुम्ही अशा काय इतक्या, म्हणजे ज्या सिंधुताई सपकाळांकडे कुठलाही आयोग नव्हता तरी त्या बिचारीने, मायमाऊलीने एवढ्या लोकांसाठी काम केलं, आणि तुमच्याकडे असताना तुम्ही करत नाही आणि उत्तर येता. आणि त्या सिंधुताई प्रत्येकाला राजा, लेकरा, माय, बाळा असं म्हणून बोलत होत्या, आणि तुमची भाषा तुम्ही पत्रकारांना चिल्लर ठरवता. तर हे वाईट आहे. मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाने सुद्धा त्यांना समज देण्याची गरज आहे. तुम्हाला असं वाटतं की अराजकीय व्यक्ती जी आहे ती आयोगावरती असावी, ज्याला कायद्याचं नॉलेज आहे, ज्याचं कारण असं आहे की हे खूप सिरियस काम आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही महिलांशी संबंधित खूप सेन्सिटिव्ह प्रकरणं हाताळतात. त्याच्यामध्ये जर तुमचं संवेदनशीलता जागी नसेल, तुम्हाला जर कायद्याचं ज्ञान नसेल, तर गोंधळ उडू शकतो. आणि जर तुम्ही राजकीय पक्षाशी संबंधित असाल तर अशा पद्धतीची राजकीय प्रकरणं ज्यावेळेला तुमच्याकडे येतील त्याला तुमच्या म्हणजे हात थोडा कापू शकतो कारवाई करताना. तुम्हाला असं वाटतं की अराजकीय व्यक्तीकडे ते पद असावं, सरकार कोणाचंही असो, आज महायुतीचं आहे, उद्या अजून कोणाचं असेल, परवा अजून कोणाचं असेल, हे कायम काय म्हणू आपण, एक नियम केला पाहिजे की अराजकीय व्यक्ती महिला आयोगावरती, बाल आयोगावरती असायला पाहिजे.
आज आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे हाच मुद्दा नेमका चर्चेला घेतला होता. त्यावर त्यांनी सुद्धा असंच म्हटलं जसं आपण म्हणताय की अभी आप विपक्ष में हो इसलिए ऐसे बोल रहे हो, कल को सत्ता में आएंगे तो क्या बोलेंगे. तो मी त्यांना म्हटलं की सर यह मुद्दा जो है ये विपक्ष और सत्ताधारी का नहीं, यह मुद्दा मुझे लगता है कि पार्टी पॉलिटिक्स से थोड़ा परे रखकर सोचने का वाला मुद्दा आहे. कारण अडचण अशी आहे की जेव्हा राजकीय पक्षाची व्यक्ती येते ना तेव्हा एक बायस्ड ॲटिट्यूड येतो की समोरचा जो माणूस आहे तो सत्ताधारी आहे की तो विरोधक आहे. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम असतो. दुसरं असं की फक्त राजकीय पुनर्वसन करायचं म्हणून कुणालाही बसवलं जातं. मग त्याला खरंच तो कायद्याचा परिघ आहे का, त्याला ती पार्श्वभूमी कळते का, त्याची कनेक्टिव्हिटी आहे का, त्याच्याकडे ती डिलिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो एक कन्व्हिन्सिंग क्षमता जी असते ती क्षमता त्याच्याकडे आहे का, हे काहीच बघितलं जात नाही. बस पक्षाची आणि त्या व्यक्तीची एक सोय बघितली जाते. याच्यामध्ये जनतेची सोय नसते, याच्यामध्ये पीडित महिलांची सोय नसते. सो मला असं वाटतं की आणि असं म्हणण्यामागं अजून एक दृष्टिकोन आहे माझा बरं का. माझं स्वतःच एक कारण असं आहे की असं कुणालाही वाटू नये की अरे च्छा सुषमा अंधारे इतक्या वेळा बोलतायत म्हणजे काही सुषमा अंधारे स्वतः इंटरेस्टेड आहेत का. नाही, मी अजिबात कुठेही इंटरेस्टेड नाही. उलट माझं असं म्हणणं आहे की अजून चांगली एखादी IAS IPS रिटायर्ड जज यांना तुम्ही घ्यावा आणि यावर सुद्धा एक 4 ते 5 मिनिटं राज्यपाल महोदय बोलले की होय आणि या संदर्भाने मी नक्की पवार साहेबांशी आणि उद्धव साहेबांशी सुद्धा बोलेन असं सुद्धा ते चर्चेत म्हणाले. तुम्हाला तुमची थेट मागणी, मी थेट प्रश्न विचारतो की रुपाली चाकणकरांना पदावरून बाजूला केलं गेलं पाहिजे कारण की इतक्या प्रकरणांमध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या बघता न्याय जो अपेक्षित आहे तो न्याय त्यांच्याकडून करणं होत नाही. विविध त्यांच्याकडे जबाबदारी असतील त्यामुळे असेल, पक्षाच्या असतील इतर असतील, त्यांना दूर केलं पाहिजे पदावर. प्रॉब्लेम हा आहे दादा की चाकणकरांना कायदा कळत नाही, सगळ्यात मोठी गोष्ट. दुसरे की त्यांचं एकच म्हणणं असतं मला मेल केला आहे का. गावखेड्यातल्या बायकांना मेल कसा करता येईल, मग टोल फ्री नंबरवर फोन करा. अहो टोल फ्री नंबरच बंद आहेत. मग मला येऊन भेटा. कुठं भेटायचं. तुमच्या सगळ्या पक्षाच्याच मीटिंग आज इथे उद्या तिथे, म्हणजे ह्यांच्या मीटिंग आम्हाला जर शोधायच्या असतील तर आयदर अजितदादांना विचारावं लागेल त्यांच्या कार्यालयाला किंवा तटकरे साहेबांच्या कार्यालयाला विचारावं लागेल कारण त्यांच्या मीटिंग पक्षाच्या मीटिंग असतात. तर मग भेटायचं कुठं, हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आणि तिसरी गोष्ट अशी की त्यांना प्रश्न विचारल्याचा राग येतो. त्यांनी शांतपणे उत्तरं देणं अपेक्षित आहे. आता त्यांनी दादांत खोटी माहिती दिली प्रेसला. ते म्हणाले की 35,000 प्रकरणातलं एकही प्रकरण माझ्याकडे पेंडिंग नाही. 35,000 त्यांनी 35 प्रकरणं सांगावीत जी त्यांनी तडीच नेलेली आहेत. तर एकही प्रकरण त्यांना सांगता येत नाही. त्यांना कायदा कळत नाही असं मी का म्हणते, त्या प्रत्येकाला ना आम्ही सुमोटो केलं म्हणतात आणि त्यांना सुमोटोच कळत नाही कशाला म्हणतात ते. अरे त्यांच्याकडे आलेला मेल त्या फॉरवर्ड करतात पोलिसांना आणि सांगतात की याच्यावर कारवाई करा आणि यालाच ते सुमोटो समजतात. हा किती मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे सरकार पक्षात बसलेली ही सगळी जर माणसं बघितली तर अशी येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस आहे असं वाटतंय आपल्याला. सो ज्यांना राग येतो त्यांनी पदावर थांबू नये आणि तुम्हाला पदावर थांबायचं असेल तर सोसायची तयारी ठेवा आणि जमिनीवर येऊन काम करणार आहात का त्याची सुद्धा तयारी ठेवा. मला वाटते आजच्या कुठल्या तरी काय बैठका जे काय झालं त्याच्यात विचारलं असेल लोकांनी. त्यांच्या पक्षाचे काही नेते आहेत ते म्हणतात की चाकणकरांना टार्गेट केलं जातं. का बरं आम्ही चाकणकरांना उदाहरणार्थ अमोल मिटकरीच म्हणाले आज सकाळपासून त्यांनी चाकणकरांची पाठराखण करायला सुरुवात केली. त्यांच्या पक्षाचे नेते आमदार आहेत, वरच्या सभागृहात आहेत. नाही, मी त्यांच्या पक्षाचे कोण आमदार काय बोलतात त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण त्यांच्या पक्षातल्या ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर नक्की बोललं पाहिजे. जसं की त्यांच्या पक्षातले अत्यंत महत्त्वाचं व्यक्ती असणारे सुनील तटकरे साहेब अत्यंत तत्परतेने आले त्यांची पाठराखण करायला. तर मला प्रश्न असा पडला की तटकरे साहेब ज्या तत्परतेने चाकणकरांच्यासाठी आले की नाही चाकणकर फार चांगलं काम करत आहेत, तीच तत्परता त्यांनी हगवणे कुटुंबाला भेटायला का दाखवली नाही. तीच तत्परता त्यांनी बदलापूरच्या प्रकरणात का दाखवली नाही. तीच तत्परता रिंकी बक्सला प्रकरणात काय झालं त्यावर का विचारलं नाही. तीच तत्परता सुषमा अंधारेंना पण विचारायचं होतं ताई काय झालं प्रकरणाचं म्हणून. म्हणजे माझा साधा प्रश्न आहे की तटकरे साहेब काही रुपाली चाकणकर या एकट्याच तुमची लाडकी बहीण आहेत का. आम्ही नाहीत का. आम्ही काही दोडक्या बहिणी आहोत का. आम्ही पण बहिणी आहोत राव तुमच्या. असं काय करताय. त्यामुळे तुम्ही क्लीन चिट देताना ज्या घाईघाईने क्लीन चिट देताय, तुम्ही क्लीन चिट देण्याच्या ऐवजी लोकांना ठरवू द्या. लेट देम डिसाईड. तुमच्यासाठी आयोगाच्या समर्थनात आम्ही आहोत आणि कोण तर सगळ्या त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकारी. अहो राज्यातल्या बायकांना ठरवू देत ना. आज
मनीषा तोकलेंनी जी माहिती पुढे आणली की बीडमधल्या ऊसतोड कामगारांच्या पट्ट्यामध्ये गर्भाशयाची पिशवी काढणाऱ्यांचा जो केवढी मोठी संख्या आहे, काय तुम्ही त्याचं कॉग्निझन्स घेतलेलं आहे? मोठी गोष्ट आहे, गंभीर गोष्ट आहे ही. हां, मातृत्वाचा अधिकार हिरावला जातोय. तुम्ही संवेदनशीलतेने विचार नाही करणार की त्याच्यातही तुम्ही म्हणणार कोण तुम्ही ऊसतोड कामगार, बोलायचं नाही मला. बाई, जमिनीवर या, जमिनीवर येऊन बोला. नाही तर जमिनीवरच थांबा. हे पद दुसऱ्या कोणाला तरी हाताळू द्या. सुषमाताईंनी खूप सविस्तरपणे गोष्टी मांडलेल्या आहेत. राज्यपालांच्या भेटीमध्ये काय झालं, बैठकीमध्ये काय झालं, लाडक्या बहिणीबद्दल म्हणजे लाडकी बहिणीचे पैसे डिलिव्हर होत नाही आहेत, पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजना सरकारच्या मानगोटीवर बसली, तोही मुद्दा तुम्ही मांडलात, पण त्याच्यावर सरकार म्हणजे राज्यपालांचं उत्तर काय होतं? नाही, आम्ही महामहिम राज्यपालांना सांगितलंय की सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी कल्याण विभाग असेल, यांचा जो एक साधारणतः 13% निधी असतो, जो याला आपण SCP म्हणतो, स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन किंवा विशेष घटक योजना, हा निधी कधी ट्रान्सफर करता येत नाही. मात्र सत्ताधाऱ्यांचेच मंत्री, सामाजिक न्याय विभागाचे मंत्रीच सांगतायत की माझा निधी वळता केलेला आहे. किंवा काल एका वाहिनीच्या चर्चेमध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते, मला वाटते वाघमारे, ते स्वतः असं म्हणाले की ठीक आहे ना, मग वळता केला तर काय झालं, पुढच्या वेळेला देऊ. हे गंभीर आहे. तुम्ही नाही वळता करू शकत. तुम्ही लाडक्या बहिणींना नक्की द्या, पण लाडक्या बहिणींच्या त्या पैशाच्या तरतुदीसाठी जे वंचित आणि उपेक्षित वर्गातले लोक आहेत, ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण बार्टी सारथी महाज्योती राबवत आहोत, त्या बार्टी सारथी महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तुम्ही रोखून धरू शकत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण आज महामहिम राज्यपालांकडे मांडला. आणि अत्यंत महत्त्वाचा की गेल्या 2 वर्षांपासून ड्रग्जचा विषय चालू आहे. सो पुण्यामधले जे इल्लिगल पब बार आहेत, त्या इल्लिगल पब बारवर कारवाई करण्यासंदर्भात आपण पुणे आयुक्तांना सूचना कराव्यात, अशी एक आम्ही अपेक्षा व्यक्त केली. थोडक्यात विचारायचं, राज्यपालांनी ह्याच्यानंतर काही कॉग्निझन्स घेऊन तातडीनं आदेश दिले? नाही, परंतु ते त्यांच्या सचिव साहेबांशी बोलताना निश्चितपणे त्यांना की एकदा महिला आयोगाला बोलवा किंवा पुणे CPला आपल्याला हे करायचं आहे, नोटीस करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की लाडक्या बहिणीच्या संदर्भाने माननीय मुख्यमंत्र्यांनी मात्र डिनाय केले की आम्ही असं कुठलाही निधी वळता केलेला नाही. त्यावर आम्ही त्यांना नम्रपणे सांगितलं की साहेब, सत्ताधाऱ्यांचेच मंत्री सांगतायत, हे आम्ही सांगत नाही आहोत. तर त्यावर ते म्हणाले की ठीक आहे, मी निश्चितपणे यावर फायनान्स मिनिस्टरशी बोलेन. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही खूप महत्त्वाची आजची भेट होती, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिली. पण एक गंभीर प्रकरण तुम्ही उजेडात आणले की ज्या संदर्भानं शशिकांत चव्हाण PI जे आहेत खडक पोलीसचे, त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्यांचे जे जालिंदर सुपेकरांशी असलेले संबंध, आणि त्या निमित्तानं 2 अशा म्हणजे आपण म्हणूयात की पीडिता की ज्यांची दखल घेतली गेली नाही, आणि असेच लोक जर त्या सगळ्या सर्कलमध्ये असतील, जे न्याय देण्याच्या सर्कलमध्ये, तर तो न्याय खरंच मयुरीला तरी मिळेल का किंवा वैष्णवी हगवणींना तरी मिळेल का, हा प्रश्न निश्चितपणे पडेल. तुम्ही निश्चित मुख्यमंत्र्यांची भेट मागितलेली आहे, त्यामध्ये काय होते आपण बघणार आहोत. पण खूप म्हणजे डोळे उघडणारी बातमी आहे मला वाटते की काय चाललंय पोलीस खात्यामध्ये, याचा विचारसुद्धा मला असं वाटतं की मुख्यमंत्री असलेल्या गृहमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना निश्चितपणे करावा लागेल की असे लोक जर सर्व्हिसेसमध्ये असतील तर त्यांच्याकडून लोकांचं सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, कसं होणार. कॅमेरामॅन सिद्धेशसह अभिजित, मुंबईत. महाराष्ट्र